जातीय जनगणना करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं खानापूर भाजपकडून स्वागत, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा। जातीय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं उचललेलं एक ऐतिहासिक आणि दूरदर्शी पाऊल आहे। या निर्णयामुळे देशातील प्रत्येक वर्गाला त्याच्या वास्तविक सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर योजनांचे लाभ मिळण्यास मदत होणार असल्यानं या निर्णयाचे खानापूर भाजपकडून स्वागत करण्यात आले असून या निर्णयाचा जल्लोष खानापूर तालुका अध्यक्ष सनी यादव यांच्या नेतृत्वाखाली खानापूर शहरात फटाके वाजवून जल्लोषात करण्यात आला। केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाचं सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी खानापूर मंडळाच्या वतीने स्वागत करतो। विविध स्तरातून या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत होत आहे। खरं तर सोशल रेशो निश्चित होणे गरजेचं आहे, कारण आरक्षण असेल किंवा विविध सरकारी योजना असतील ज्यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा असेल तर सोशल रेशो निश्चित होणे गरजेचं आहे। आणि हा विकासाला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी हा धोरणात्मक निर्णय या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलेला आहे। 1931ला यापूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळामध्ये या ठिकाणी जनगणना झाली होती। त्यानंतर साधारण सुमारे 90 वर्षाचा काळ लोटल्यानंतर या ठिकाणी आज हा निर्णय झालेला आहे। स्वागतार्ह निर्णय आहे आणि याच्यातून या ठिकाणी यापुढे देखील जे या निर्णयाचे फायदे आहेत ते आपणास या ठिकाणी दिसतील। सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी जे जातीनिहाय जनगणनेचा जो निर्णय घेतलेला आहे अतिशय जनतेच्या भावनांना वाव दिलेला आहे, जनतेच्या भावना ओळखून हा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहिलं असेल केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकारने या अगोदर देखील शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय असतील, महिला धोरणाच्या बाबतीत जे काही निर्णय असतील, या साऱ्या निर्णयांच्या मागे नरेंद्र मोदी सरकारचं एकच ध्येय आहे की तळागाळातील व समाजातील सर्व घटकांना आपण न्याय दिला जाईल या विचाराने केंद्रातील सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम करीत आहे। त्याबद्दल आम्ही खानापूर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या सरकारचं आभार मानण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आज जमलेलो होतो आणि आम्ही मोठ्या प्रमाणात या निर्णयाचं जनतेपर्यंत कसं हा निर्णयाचा लाभ सर्वसामान्य लोकांना पोहोचेल, माहिती होईल, यासाठी आम्ही तालुक्यामध्ये त्याची जनजागृती करत आहोत। यावेळी माजी राष्ट्रवादी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, तालुका अध्यक्ष सनी यादव, विधानसभा युवा मोर्चा संयोजक प्रसाद पाटील, हरिभाऊ जाधव, रवींद्र पाटील, विकास रसाळ, जगदीश अगिवले, जयेश पाटील, संतोष तांडेल, भरत महाडिक, प्रसाद देशमुख, लवेश कर्णूक, भाऊ गायकवाड, विशाल लोते, ज्ञानेश्वर पारंगे, सचिन जाधव, मोहन गाडगे, संदीप मोरे, नयन पाटील, मिलिंद चौगुले, निखिल करंजकर, सुरेश सकपाळ, नवीन देशमुख, प्रवीण पाटील, नितेश पाटील, अविनाश पाटील, नवनाथ हडप, सचिन डोकले, मनीष पाटील, रोहिदास पाटील, जयेश कर्णूक आदी प्रमुखांसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पक्ष खानापूर पूर्व मंडळच्या वतीनं जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी 2 मे रोजी सकाळी 11 वाजता खानापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला। यावेळी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता। जनगणना घेतली त्या माध्यमातून सर्व स्तरावरून जे स्वागत होत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आज खानापूर मंडळाच्या वतीनं आपल्या खानापूर शहरामध्ये आज आपण जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। खरंच अनेक वर्षापासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा अनेक लोकांना होती ती या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काय निर्णय घेतला आहे तो निश्चितपणे सर्व तळागाळातील लोकांसाठी फायदेशीर ठरेल असं मला निश्चित वाटतं। धन्यवाद।